हिला भेटा. ही आहे 21 वर्षीय अबोली विजय जरीत. अबोली ही अपंग आहे. क्रोनिक किडनी डिसीज, ॲब्सन्स युरिनरी ब्लॅडर आणि शॉर्ट स्ट्रक्चर हे गंभीर आजार हिच्या अपंगत्वाचं कारण आहे. त्या परिस्थितीचा स्वीकार करून आयुष्यात आनंदी कसं राहायचं, पुढे कसं जायचं हे तुम्हाला अबोलीची कहाणी ऐकून नक्कीच कळेल. अबोलीच्या आयुष्याबद्दल ऐकून तुमच्याही डोळ्यात नक्कीच पाणी येणार. ही पदवीधर आहे. वयाच्या 13 वर्षापर्यंत अबोली चालू शकत होती. मात्र ती जन्मता शॉर्ट स्ट्रक्चरसारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असल्यामुळे तिची वाढ थांबली. ती फक्त 3 फीट 4 इंच एवढीच आहे आणि क्रोनिक किडनी डिसीज, ॲब्सन्स युरिनरी ब्लॅडरमुळे एक किडनी निकामी आहे. हाडे कमजोर आणि ती कमरेपासून पूर्णतः अपंग झाली. ते म्हणतात ना, शरीर जरी साथ देत नसलं तरी मनात जिद्द असली तर कुठलीही अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते. याचा खराखुरा प्रत्यय अबोली हिने करून दाखवला आहे. अबोलीने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. एवढेच नाही तर ती डान्स कोरिओग्राफी करते, सिंगर आहे. ते स्वतःहून आपल्या जागेवरून हलू शकत नाही. तिची आई तिचा सांभाळ करतात. अबोलीच्या वडिलांसोबत बोलताना ते सांगतात की तिला कडेवर घेताना देखील तिचे हाडे दुखतात. तिच्या बाजूला बसताना तिला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. अबोली म्हणते, दुःखद वेदना असतात पण जगणे का सोडायचे. छोट्याशा दुखाने कोलमडून टोकाचा निर्णय घेणारे अवतीभोवती दिसतात. अशात एखादी अबोली भेटते जी जन्मापासून यातना घेऊन जगतानाही मुखावर हास्य फुलवते. अबोलीने धाडस, जिद्द आणि सकारात्मकतेने आपल्या अपंगाला स्वीकारलं. कुठेही न डगमगता जिद्दीने तिने स्वतःची ओळख तयार केली. माझी व्हीलचेअरच माझी ओळख असेल असं म्हणत कमालीच्या जिद्दीने ती जागतिक स्तरावरील व्हीलचेअर मॉडेल बनली. सिंगिंग, मॅगझिन स्टार, इन्फ्लुएन्सर आणि फूड ब्लॉगिंग देखील करते. तिने आपल्या गायनाच्या कलेची सारेगमपा आणि इंडियन आयडलसारख्या मंचावर छाप सोडली आहे. तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं, जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने की कर्ज उतारने होंगे, मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं, जिंदगी हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं. थँक्यू. एवढ्या मोठ्या आजाराने ग्रस्त असून देखील तिला कुठेही खंत नसून अबोली नेहमी सकारात्मक असते. तिच्या या सकारात्मकतेला नेहा कक्कडसारखे मोठे मोठे कलाकार देखील सलाम करतात. चला तर भेटूया अबोली हिला. 3 डिसेंबर वर्ल्ड डिसॅबिलिटी डे आणि आज आपल्यासोबत आहे अबोली जळीत. तिच्याबद्दल जर बोलायचं झालं तर तिची हाईट फक्त 3.4 इंच आहे. ती काहीच करू शकत नाही. टोटली डिपेंड आहे सर्वांवर. तिला चालता येत नाही. हाईट फार कमी आहे तरी देखील ती कुठेच हारलेली नाही. सिंगर आहे, इंडियन आयडलमध्ये गेलेली आहे, सारेगमपा तिने केलेलं आहे, इन्फ्लुएन्सर आहे, नागपुरातील फर्स्ट व्हीलचेअर मॉडेल आहे, ग्रॅज्युएशन झालेलं आहे तिचं, शिक्षित आहे. एवढंच नाही तर फूड ब्लॉगिंग करते आणि स्वतःचं करिअर जे आहे तिने सुरू केलेलं आहे. आपण तिच्यासोबत बोलणार आहोत. कशी आहेस तू? मी एकदम मस्त आहे. थँक्यू. अबोली जळीत खरं तर नाव आहे हिचं. आणि कशी तुझी ही जर्नी आहे? तू आज इन्फ्लुएन्सर आहे, तुला नेहा कक्कड तुझ्या टचमध्ये आहे, सगळे लोक बोलतात तुझ्यासोबत, सगळी तारीफ सुरू आहे, काय सांगशील?
याबद्दल मी इतकंच सांगू शकेल की मला खूप प्राऊड फील होतं आणि टचवूड की हे असंच असलं पाहिजे. मी नेहमी मेहनत करत राहील आणि आतासुद्धा मी मेहनत करते, स्ट्रगल करते. हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. जसं मी विचारसुद्धा नव्हता केला ते माझ्यासोबत घडत आहे. सो या इट्स वंडरफुल. नक्कीच. पण कुठेतरी तुला माहीत झालं की तू काहीच करू शकणार नाही. जसं तुला समजलं, तू 6 वर्षाची 7 वर्षाची असताना काय वाटलं गं बाकीच्या मुलांना बघून आणि तुला बघून? तू स्कूलमध्ये गेली तेव्हा जे होत होतं तुझ्यासोबत, कसं वाटलं? कसा तो एक्सपिरियन्स होता, काय सांगशील? स्कूलचा एक्सपिरियन्स घ्यायला गेलं तर तो चांगलासुद्धा होता आणि वाईटसुद्धा. मी तेव्हा चालायची तर माझ्या मते तो खूप छान होता, कारण मला सगळं करता येत होतं स्वतःहून. फक्त थोडी खंत होती की सगळ्यांची हाईट वाढत आहे, आपल्या बरोबरीच्या मुलांची आपली नाही वाढत आहे. तरीसुद्धा मला माहिती होतं की आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपल्यासोबत असं होत आहे. पण काही हरकत नाही, आपण कमीत कमी चालू शकतो आणि सगळं करू शकतो. सो काही वाटत नव्हतं तसं. पण मग हळूहळू जशी मी वीक होत गेली तसं त्याचं थोडी खंत वाटायला लागली. कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये मला घेतसुद्धा नव्हते स्कूलमध्ये टीचर्स, की ही कोणाचा धक्का लागेल तर पडून जाईल. तर नेक्स्ट इयर करत तो नेक्स्ट इयर कधी यायचंच नाही. मग मी पण होप सोडून दिली की आता आपण कोणत्या ह्याच्यात पार्टिसिपेट करायचंच नाही, कारण यांचं नेक्स्ट इयर कधी येणार नाही आहे. मग मला तर व्हायचं होतं डॉक्टर, पण मला समोर काय होणार आहे कोणालाच माहिती नाही. तसंच माझ्यासोबत झालं. तर मलाही नव्हतं माहीत की असं सगळं होणार आहे. कधी झालं हे? म्हणजे तुला आता चालता येत नाही, ॲक्च्युली तू टोटली डिपेंड आहे, तुला उठता येत नाही, काहीच करता येत नाही स्वतःहून. कधी झालं हे? मी जेव्हा 9th होती, 8th-9th तेव्हा माझं चालणं बंद झालं. तर तेव्हापासूनच मी सगळ्यांवर डिपेंड झाली. कुठेही जायला यायला सगळ्या ह्याच्यात प्रॉब्लेम. सो तेच. कसा सपोर्ट राहिला तुझ्या शिक्षकांचा? कसं तू ग्रॅज्युएशनपर्यंत एज्युकेशन घेतलं, काय सांगशील? शिक्षकांचा सपोर्ट म्हटलं तर भरपूर छान होता. माझ्या टीचर्सनी मला अभ्यासाच्या बाबतीत खूप जास्त सपोर्ट केला. तर मी त्यांना खूप खूप थँक्यू म्हणेल की त्यांच्यामुळे आज जे काही आहे मी समोर आलेली आहे, ग्रॅज्युएट झालेली आहे. जर मला एज्युकेशन नसतं मिळालं तर मी हे सगळं करूच शकली नसती, कारण एज्युकेशन इज इम्पॉर्टंट, हो की नाही? त्यामुळे मला ॲडमिशन नव्हती मिळत, पण कदाचित माझ्या नशिबात एज्युकेशन असेल, त्यामुळे मिळून गेलं मला ॲडमिशन. सो मी खूप लकी आहे की मी एज्युकेशन करू शकली. तू जसं सांगितलं तुला डॉक्टर व्हायचं होतं, मात्र तू कुठे ना कुठे सिंगिंगकडे वळली आणि एवढं चांगलं नाव करते सिंगिंगमध्ये, इन्फ्लुएन्सर आहे. कशी ही जर्नी होती? याच्याकडे कशी सुरुवात झाली? तू कशी वळली? या सगळ्याकडे मला काहीच आयडिया नव्हता ॲक्च्युली. 2017 माझ्यासाठी असा एक काळ होता की ते काय होतं, काय झालं अचानकपणे ते मलासुद्धा नव्हतं माहीत. असंच रँडमली यूट्यूब चॅनल ओपन केलं. सगळे म्हणाले खूप छान गाते वगैरे वगैरे. मग मी गाणं टाकणं यूट्यूबवर सुरू केलं. तर लोकांना ते आवडत गेलं. तर मग नाही, इच्छा झाली की नाही आपण चालू नाही शकत, फिरू नाही शकत. डान्सची आवड होती आधी, डान्स नाही करू शकत, पण मी बसल्या बसल्या कोरिओग्राफी पण सुरू केली आणि सिंगिंग पण सुरू केली. तर हे 2 मला मुद्दे माहीत होते. तर मी त्या सिंगिंगमध्ये गेली आणि बसल्या बसल्या डान्स करण्यात सुद्धा गेली. बाकी इन्फ्लुएन्सिंग, फूड ब्लॉगिंग या सगळ्याचं मला काही नव्हतं माहीत. व्हीलचेअर मॉडेलिंग सगळे म्हणतो ते जे हेटर्स आहे काय, बैठे बैठे कैसे डान्स करती हो ॲट ऑल. मग मी म्हणत होती की बैठे बैठे भी कोरिओग्राफी होती है, ट्रेंड है ॲट ऑल सगळं सांगून मग मला जे मनात आहे माझ्या ते मी करत होती. खूप लोकांनी मला असं सुद्धा म्हटलं की तू चालू नाही शकत, तू डान्स कशी करते, इंस्टाग्राममध्ये बायो कसा ठेवला आहे, मॉडेल आहे, इन्फ्लुएन्सर आहे, डान्सर आहे, हे कसं? म्हटलं बैठे बैठे व्हीलचेयर मॉडलिंग भी होती है, डांस भी होता है, इसलिए मैंने वो रखा है. मैं कोई भी चीज़ सोच समझ कर करती हूँ. क्या बात है. ऐसा नहीं म्हटलं. मग सामने वाला बस चुप ही हो गया. नक्कीच, जर्नी तर खूप छान आहे. व्हीलचेअर मॉडेलिंग, तू नागपुरातील फर्स्ट व्हीलचेअर मॉडेल आहेस. कसा होता हा प्रवास? कसे अवॉर्ड मिळाले तुला? खरं तर 14 वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहे वेगवेगळ्या क्षेत्रात, काय सांगशील? व्हीलचेअर मॉडेलिंग तर म्हणायला गेलं तर काहीच आयडिया नव्हता की असतं बा काही. मी खूप रिसर्च केला त्यावर की फॉरेन कंट्रीमध्ये असतं, पण आपल्याकडे पण आहे का?
तर मी बघितलं तर होतं आपल्याकडे ॲक्च्युली. मग सर्च केलं, मग मी MMWIमध्ये गेली, मिस्टर अँड मिस विलचर इंडिया, यात मी टॉप 10 झाली. क्या बात मग आहे. सेकंड टाइम थोडं अजून झालं की नाही, मी आता मॉडेलिंग पण करते, सिंगिंग सोबत. थर्ड डान्सिंग सिंगिंग, थर्ड आता मॉडेलिंग सुद्धा करते. मग इंडियाज दिव्यांग ग्लॅमर आलं आपल्या नागपूरमध्ये, त्यात मी पार्टिसिपेट केलं आणि आय डोंट नो की कसं काय झालं, त्यात मी विनर झाली. अरे बापरे, आणि मस्त. सगळं ग्रूमिंग वगैरे सगळं मी स्वतःच केलं. तिथे मी गेली नाही ग्रूमिंग वगैरे करायला. सगळं माझ्या मते ड्रेस सिलेक्टपासून तर मेकअप वगैरे सगळं मी सिलेक्ट केला होता. बाकी मेकअप आर्टिस्ट तिथे होत्या. मग मी तिथे विनर झाली. पण जे बाकीचे पार्टिसिपेट होते त्यांची नजर माझ्याबद्दल वाईट झाली की इसने ग्रूमिंग नहीं की, कुछ नहीं किया और इसको ही कैसे विनर बना दिया. त्यांनी मला त्यावेळेस खूप टॉर्चर केलं, म्हणजे लाईक डिप्रेस. पण मला माहीत होतं की मी जर सामोर जात आहे तर लोक मला काही ना काही बोलणारच आहे, म्हणून त्यामुळे या सगळ्यांना इग्नोर करणंच हा पॉईंट ऑफ व्ह्यू चांगला आहे. तर मी बस त्यांच्या कमेंट्सला हसत रिप्लाय करत गेली. नक्कीच हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तिला कळलेलं आहे की लोक बोलणारच आहे, ते बोलायसाठीच असतात आणि आपण सामोर वाढत गेलं पाहिजे आणि ते बोलत राहील. तर हा खूप छान उत्तर आहे. खरं तर बोलणाऱ्यांसाठी आपण हसत त्यांना रिप्लाय द्यायचं, हसत राहायचं, ते तसंही शांत होऊन जाणार हे माहीतच आहे. किती वेळ बोलणार आहे. आणि तू एवढे सुंदर सुंदर ड्रेस घालतेस, मेकअप करते, हे कसं झालं? हे कसं झालं तर ॲक्च्युली मला चांगलं राहायची आधीपासूनच आवड आहे. एकदम परफेक्ट राहायची कुठल्या पण जागेवर, कुठल्या पण ठिकाणी. काही ड्रेसेसचा प्रॉब्लेम आधी व्हायचा, बट आता नाही. आता माझे प्रत्येक ड्रेस माझ्या मताचे असतात. सगळ्यात मेन पॉईंट. आणि मेकअप तर मला आधीपासून खूप खूप आवडतो. फर्स्ट लव्ह म्हणतात ना, तो मेकअप ड्रेसअप हेच सगळं आहे माझ्यासाठी. तर मेकअप पण मी स्वतःच शिकली. मला आता प्रोफेशनल सुद्धा मेकअप येतो. तर मी यूट्यूबवर ट्युटोरियल्स बघून सगळं एकदम छान मेकअप सुद्धा करते. कोणत्या आउटफिटवर कुठला मेकअप जाईल हे सगळं मला येतं. दॅट्स वाय मी सगळं करते. नेहा कक्कर, छोटी नेहा कक्कर असं सुद्धा म्हणतात अबोलीला. काय सांगशील अबोली? जेव्हा कोणी मला म्हणतं ना छोटी नेहू असं, तेव्हा एकदम वेगळंच प्राऊड फील होतं की नाही बाबा, जे समोरवाल्याच्या नजरेमध्ये माझं काही वेगळं नजर आहे किंवा काही असं जेव्हा कोणी म्हणतं ना, तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे ते मी शब्दात नाही सांगू शकत. खरं तर आम्हाला कुठेतरी, म्हणजे सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम असतात, टेन्शन असतं. आम्हालाही कुठेतरी असं वाटतं हे माझ्यासोबत का, असं तुला कधी होतं का? नाही, खरं आहे नाही, मला नाही वाटत असं. कारण मी एकच शब्द मनात ठेवते, आपली लाईफ आहे एक वेळा मिळते. ती लाईफ आपल्याला कशी पण मिळाली आहे, ती एकदम चांगल्याने हॅपीली, कुठला पण आपल्यावर संकट येऊ किंवा काही, तर आपल्याला हॅपीलीच सोडवायचं आहे. कारण कोणी आता आपल्याला काहीच नाही करू शकत आहे. तो बॉडी प्रॉब्लेम असो किंवा आपल्यावर कुठलं दुःख येत आहे किंवा तू हे सगळं एक्सेप्ट केलेलं आहे? मी एक्सेप्ट केलेलं आहे. कारण लाईफ एकच वेळा मिळते. समोर काय होणार आहे, एक एक मिनिटात काय होणार आहे, कोणी नाही सांगू शकत. सो हॅपी राहा, माइंड पॉझिटिव्ह ठेवा, कीप पॉझिटिव्ह ऑलवेज युअर माइंड. बस एवढंच मी सांगू शकेल. जे आहे ते एक्सेप्ट करा बस. तुझ्यासारखे अनेक लोक आहे, दिव्यांग, विकलांग, खूप सारे लोक आहेत. त्यांना तू काय संदेश देशील? काय तू त्यांना संदेश देशील की तुझ्यापासून ते काहीतरी इन्स्पायर होऊन करू शकतील? मी त्यांना हाच संदेश देऊ शकेल की आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहायला पाहिजे. जर तुम्ही चालू नाही शकत किंवा तुम्हाला दिसत नाही, मतलब काही पण डिसॅबिलिटी किंवा ज्यांना डिसॅबिलिटी नाही आहे, तर आपण विचार नाही करायचा की आपल्यापाशी काय नाही आहे. आपल्या आतमध्ये काय टॅलेंट आहे तो बाहेर काढायचा आणि आपल्या फॅमिलीला सुद्धा सांगायचं की नाही, मला या क्षेत्रात पुढे जायचं आहे, की तुम्ही मला सपोर्ट करा. कारण भरपूर हँडिकॅप लोकांची फॅमिली जी असतात ती सपोर्ट नाही करत या बाबतीत. तुझा कसा फॅमिली सपोर्ट राहिला आहे का? माझा फॅमिली सपोर्ट म्हणजे मी खूप प्राऊड फील करते. कारण माझी फॅमिली खूप 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 जास्त सपोर्ट करते. मी कुठलं पण काम करेल, कुठल्या पण प्रोग्राममध्ये, म्हणजे काही पण करेल, त्यात मला भरपूर सपोर्ट मिळते. तर फॅमिली सपोर्टसुद्धा खूप इम्पॉर्टंट असते. असं तुझ्या सक्सेसचं श्रेय शेवटी जर कुणाला द्यायचं झालं तर ते कोण असेल, कुणाला देशील? श्रेय तर
असं मी फॅमिलीलाच देईल जास्त करून, कारण फॅमिली सपोर्टच इम्पॉर्टंट आहे जास्त करून. जर फॅमिली सपोर्ट नसता तर हां, मी एका ठिकाणी बसली असती, बस झालं, बाकी खाल्लं पिल्लं औषध घेतलं झोपलं, बस इतकंच करू शकले असते. कारण माझ्या ओळखीत भरपूर असे हँडिकॅप आहे की त्यांना फॅमिली सपोर्ट नाही आहे, त्यांनी एज्युकेशन नाही केलं आहे. त्यामुळे त्यांचं मी बघते ना, तर मला वाटते नाही यार, आपण खूप लकी आहो या बाबतीत. जर आपल्याला असं असतं तर आपण पण यांच्यासारखं एका ठिकाणी बसून असतो. तर या फॅमिली सपोर्ट इज बेस्ट. तर आपल्यासोबत होती छोटी नेऊ. खरं तर तिची हाईट फक्त 3.4 इंच आहे आणि तरी देखील ती चालू शकत नाही, काहीच करू शकत नाही, डिपेंड आहे. मात्र तरी देखील ती एक सिंगर आहे, कोरिओग्राफर आहे, ब्युटिशियन आहे, व्हीलचेअर मॉडेल आहे. काय सांगायचं तेवढं कमी आहे तिच्याबद्दल. खूप छान मेकअप करते आणि फूड ब्लॉगिंग करते, इन्फ्लुएन्सर आहे, ते मिमिक्री करते. मिमिक्री पण करून दाखव ना जरा. मिमिक्री आता तर मी ट्राय करते, फक्त परफेक्ट नाही. हाय दैया लड्डू के भैया सही पकडे है. थँक्यू. क्या बात आहे. तर मिमिक्री देखील खूप छान करते. आणि तुझं ड्रीम काय आहे ग? हां, सगळ्यात मोठा पॉईंट ऑफ व्ह्यू की माझं ड्रीम काय आहे. माझं ड्रीम ॲक्च्युली मी खूप विचार केला आहे की नाही, मला माझा स्वतःचा अल्बम रिलीज करायचा आहे, मला अजून बिग बॉसमध्ये सुद्धा जायचं आहे. माझं खरंच हे ड्रीम आहे की मी बिग बॉसमध्ये गेली पाहिजे. तुला काय वाटतं, बिग बॉसमध्ये जसं भांडण होते तू भांडू शकशील? नाही, हां, भांडायला काही नाही, मी भांडू पण शकते, असं काही नाही. पण मला ॲज अ बिग बॉसमध्ये जायचं आहे एकदा, बस एवढं की म्हणजे छान असतं तिथे, कोणी भांडतं कोणी काही, असं छान वाटतं. अच्छा, कोणाला सोबत घेऊन जाशील बिग बॉसमध्ये मग? असं राहायला नाही, ॲज अ गेस्ट अपीरियन्स जाईल मी. आणि मला ॲक्च्युली सलमान सर खूप आवडतात, त्यामुळे आणि मला बिग बॉसमध्ये ॲज अ गेस्ट अपीरियन्स जायला यासाठी आवडतं कारण तिथे जेवढे पण पार्टिसिपेट आहे त्यांच्याशी आपल्याला बोलायला मिळतं आणि थोडा आपण त्यांच्याशी मजाक मस्ती सब कुछ कर सकते हैं और मुझे बहुत अच्छा लगता है. सो मला जायचं आहे एकदा तरी. आणि मला माझा एक सॉन्ग अल्बम पण रिलीज करायचा आहे आणि या बॉलिवूडमध्ये थोडं आपलं वेगळी पहचान बनानी है, बस अलग पहचान. तर आपल्यासोबत होती पॉझिटिव्ह गर्ल छोटी नेऊ, जिचं काय म्हणतात मॅगझिन रिलीज झालेले आहेत, पण आता तिला अल्बम करायचं आहे, बिग बॉसमध्ये जायचं आहे, खूप मोठे मोठे स्वप्न आहे आणि तिचे ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतील अशी आशा करू. आणि सोबतच तिने फक्त डिसेबल नाही तर आपल्यासारख्या लोकांना सुद्धा एक फार छान संदेश दिलेला आहे की कुठेच निराश व्हायचं नाही. जी लाईफ आपल्याला मिळालेली आहे ती खूप आनंदाने जगायचं. पुन्हा तिला बोलायचं आहे, पण जाऊ तिच्यापर्यंत. आणि मला वेगळं पण एक मिळालं आहे की मी नॅशनल अँड इंटरनॅशनल आर्टिस्टसुद्धा आहे, कारण मी इंटरनॅशनल शोजसुद्धा केले आहे. लाईक ट्रूली शो लंडनचा आहे तो, आणि कुर्दिस्तान TV चॅनल, अमेरिका डिजिटल आणि भरपूर असे. एकंदरीतच तो छोटा पॅक बडा धमाका आहे. म्हणजे आपण तिचं ऐकत राहू, माईक तिच्यापर्यंत जात राहील आणि ती सांगत राहील की मी यातही करिअर केलं आहे, मी हे खूप छान करू शकते. म्हणूनच ती पॉझिटिव्ह गर्ल आहे, छोटा पॅक बडा धमाका. आणि नक्कीच तिच्याकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. तर आज डिसॅबिलिटी डे, वर्ल्ड डिसॅबिलिटी डेबद्दल हे आपल्यासोबत बोलत होती अबोली जळीत. आजसाठी आपण इथेच थांबू, पुन्हा भेटू. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.